नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण प्रत्येक जिल्ह्यातल्या बातमीचा आढावा घेणार आहोत, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। शरद पवारांचं निमंत्रण शिंदे फडणवीसांनी नाकारलं। पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहू शकत नाही। मुख्यमंत्री कार्यालयाकडून शरद पवारांना पत्र। बारामतीमधील घरी स्नेहभोजनासाठी शिंदे फडणवीसांना निमंत्रण दिलं होतं। नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत पवारांचं नाव टाकलं। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा शरद पवारांना फोन। शरद पवार आता कार्यक्रमाला जाणार। बारामतीत विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्याची जय्यत तयारी। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे 12 मार्चला यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर यवतमाळ वाशिम मतदारसंघातील राळेगाव पुसदमध्ये सभा घेणार। नितीन गडकरींना नागपुरातून उमेदवारी देण्याची एकमताने मागणी। नागपूर लोकसभा निरीक्षक मनोज कोटक अमर साबळेंकडे मागणी। निरीक्षकांनी अहवाल रात्रीच पक्षश्रेष्ठींना मेल केल्याची माहिती। लोकसभेच्या जाहीरनाम्यासाठी भाजप जनतेचं मत जाणून घेणार। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून जनतेच्या सूचना मागवल्या जाणार। 15 मार्चपर्यंत सूचना पक्ष कार्यालयात पाठवण्याचं नागरिकांना आवाहन। स्वबळावर 48 जागा लढण्याची आमची तयारी। प्रकाश आंबेडकरांचा स्वबळाचा नारा। एकटे लढलो तर 6 किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकू। मवियाच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचं विधान। ठाकरे गटानंतर आता वंचितकडून रामटेक लोकसभा मतदारसंघावर दावा। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज रामटेकमध्ये सभा। मवियातील सर्वच पक्ष रामटेकच्या जागेसाठी आग्रही। नंदुरबार लोकसभा भाजप उमेदवार जिंकणार। आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांचा दावा। पुणे लोकसभेसाठी भाजपच्या इच्छुकांमध्ये 2 नावांवर अधिक चर्चा। मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती। वंचित बहुजन आघाडीचा मावळ लोकसभेवर दावा। मविया आघाडीकडे मावळच्या जागेबाबत चर्चा करू। वंचित बहुजन आघाडीच्या अनिल जाधव यांची माहिती। छत्रपती संभाजीनगर लोकसभेवर आरपीआय आठवले गटाने सांगितला दावा। भाजपने संभाजीनगरची जागा आरपीआयला सोडावी। आरपीआयचे आठवले गटाचे पदाधिकारी बाबूराव कदम यांची मागणी। माढा लोकसभा मतदारसंघाची भाजपचे केंद्रीय निरीक्षक मंत्री भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड यांच्याकडून चाचपणी। रणजितसिंह निंबाळकर की मोहिते पाटील कोणाला उमेदवारी मिळणार यावर पदाधिकाऱ्यांची चर्चा। नांदेडमधील माजी खासदार भास्करराव खतगावकरांची सुनबाई भाजपमध्ये। नांदेड लोकसभेसाठी मिनल खतगावकरांचे नाव चर्चेत। पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का। काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता जुरंगे यांचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत। लोकसभा निवडणुकीपूर्वीच यवतमाळमध्ये ठाकरे गटात दुफळी। पक्ष संघटनेतील फेरबदलाविरोधात नाराज शिवसैनिक मातोश्रीवर। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने रत्नागिरीत भाजप कार्यकर्ता संमेलन। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार आणि भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित। शिर्डीत विखे पाटलांविरोधात भाजपच्याच कार्यकर्त्यांचा मोर्चा। भाजपचे युवा नेते विवेक कोल्हेंकडून विखे पाटलांना घरचा आहे। विखे पाटील जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप। राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका। जयश्री पाटलांकडून रिट याचिका दाखल। याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणीची अपेक्षा। बीडच्या गेवराईत मराठा क्रांती मोर्चाची बैठक। या बैठकीत सरकारनं दिलेलं आरक्षण मान्य नसल्याचा ठराव, तर राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार नसल्याचा देखील ठराव मांडला। नाशिक शहरातील काही भागात 2 दिवस पाणीपाणी। उद्या नाशिक रोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम या भागात पाणीपुरवठा बंद राहणार, तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार। रत्नागिरी शहरात पाणी टंचाईचं संकट गडद। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात मर्यादित पाणीपुरवठा। मार्च महिन्यात आठवड्यातून 2 वेळा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ। हरभरा ज्वारी पिकाचं नुकसान। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात पुन्हा घसरण। तुरीला सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त। परभणीत अवकाळीच्या भीतीने शेतकऱ्यांकडून ज्वारी आणि गहू काढणीला सुरुवात। शेतकऱ्यांकडून सावध भूमिका। कोल्हापुरात संसारोपयोगी साहित्य घेण्यासाठी कामगारांची झुंबड। भर उन्हात तात्काळत राहिल्याने अनेक महिलांना उन्हाचा त्रास। साहित्य घेण्यासाठी गर्दी झाल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण। पश्चिम बंगालच्या संदेशखालीत महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा सांगलीत निषेध। भाजपच्या महिला मोर्चाकडून तीव्र निदर्शन। ममता बॅनर्जी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी।
पश्चिम बंगालच्या संदेश थालीत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ साताराच्या कराडमध्ये भाजप महिला मोर्चाची निदर्शनं. चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ममता बॅनर्जी सरकारचा निषेध. नाशिकमध्ये सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचा दुसरा दिवशीही संप सुरूच. नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली. 12वी आणि 10वीच्या परीक्षेदरम्यान शहरात सिटीलिंक बस बंद. ठाण्याच्या वाडा पंचायत समितीच्या सभापती अस्मिता लहांगे आणि उपसभापती जगदीश पाटील या दोघांवर परस्पर विरोधी अविश्वास ठराव. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने उपसभापतींवरील अविश्वास ठराव बारगळला. नागपूर विद्यापीठात भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी जागा दिल्यानं एनएसयूआय आक्रमक. विद्यापीठ परिसरात एनएसयूआयचं आंदोलन. जळगाव ब्राह्मण समाज बांधवांसह संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं. ब्राह्मण समाजाला बद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्यावर कारवाईची मागणी. भरतीपूर्व परीक्षा एमपीएससी मार्फत ऑफलाईन पद्धतीने घ्यावी. बुलढाण्याच्या विद्यार्थ्यांची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी. अमरावती तहसील कार्यालयात दिव्यांगांसाठी प्रहारचे ठिय्या आंदोलन. विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी घेतले तहसील कार्यालयात स्वतःला कोंडून. परभणीमध्ये थकीत पगाराच्या मागणीसाठी हलगी आंदोलन. महानगरपालिका कर्मचाऱ्यांना थकीत वेतन मिळण्याची मागणी. भंडाऱ्यात आंबेडकरवादी संघर्ष पार्टीचं आंदोलन. शेतकरी महिलांच्या प्रश्नांसोबत रोजगार उपलब्ध करण्याची मागणी. अमरावती पेपरफुटी प्रकरणी 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर युवक काँग्रेसचं आंदोलन. झालेली परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी. भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक. पुण्याच्या कनेरसर येथील ग्रामस्थांचं विविध मागण्यांसाठी एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण. औद्योगिकरणासाठी संपादन करताना कनेरसर गावातील सर्व गायरान जागा घेतल्याने यात्रा इतर उपक्रमांसाठी जागाच उपलब्ध नसल्याची तक्रार. पुणे नाशिक महामार्गावर स्वाभिमानीचा रास्ता रोको. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मंचर बाजार समिती समोर आंदोलन. पुणे महानगरपालिकेची अवैध बांधकामाविरोधात कारवाई. नोटीस देऊन देखील अतिक्रमण न काढणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई. जळगावमध्ये ऐन उन्हाळ्यात महापालिकेनं 500 घरांचं नळ कनेक्शन कापलं. कर न भरणाऱ्या नागरिकांची नळ जोडणी बंद. नागपुरात राष्ट्रीय विधी महाविद्यालयातील मेसमधील जेवणात अळ्या. निकृष्ट दर्जाच्या जेवणाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल. विद्यार्थ्यांमध्ये संताप. परभणीच्या पूर्णा बँकेची पैसे डिपॉझिट करणारी सीडीएम मशीन गेल्या 1.5 महिन्यापासून बंद. बँकेच्या ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्रावर मोजावे लागतात अतिरिक्त पैसे. पालघरच्या डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील स्लॅबचा काही भाग थेट प्रसूती वॉर्डमधील बेडवर कोसळला. बेडवर रुग्ण नसल्यानं दुर्घटना टळली. स्तनदा माता आणि गर्भवती महिलांमध्ये भीतीचं वातावरण. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्थानक घाणीच्या विळख्यात. रेल्वे प्रशासनाची बघ्याची भूमिका. प्रवाशांची तक्रार. नागपूर मेट्रोच्या तिकीट शुल्कात 1 मार्चपासून बदल. तिकीट शुल्कात 33% घट. वीकेंड सवलत. राजपत्रित सुट्टी. डेली पासच्या शुल्कात कपात. सांगली महानगरपालिकेचा 823.28 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर. प्रशासकीय अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ किंवा दरवाढ नाही. कोल्हापूरच्या इचलकरंजी महापालिकेचा आर्थिक बजेट सादर. विना मनपा गुंतवणूक शॉपिंग सेंटर उभारणी. एसटीपी प्रकल्प उभारणी. मिळकतीमध्ये 10% सूट देणं आदींचा समावेश. पुण्यातील श्री क्षेत्र ओझर येथे एमपीएससी यूपीएससी अभ्यासिकेची उभारणी. मान्यवरांच्या हस्ते अभ्यासिकेचं उद्घाटन. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टकडून सामाजिक उपक्रमांबरोबर शैक्षणिक उपक्रमाला जोड देण्याचा निर्णय. रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं शक्ती प्रदर्शन. भाजप पदाधिकाऱ्यांकडून बाईक रॅलीचं आयोजन. बीडच्या परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील 4 दशकापासून उभी असणारी चिमणी आज अखेर पाडलेली आहे. ठाण्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मुखाडामध्ये ठाकरे गटाकडून 20 व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध. आरोग्य शिबिरात व्हेंटिलेटर मशीनचा लोकार्पण सोहळा पार. कोल्हापूरमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाची बनावट सोनं गहाण ठेवून 60 लाखांची फसवणूक. बनावट सोनं खरं भासवून बँकेला गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 6 जणांना अटक. 22 जणांवर गुन्हा दाखल.
पुण्याच्या जेजुरी परिसरातील मावडीत अफूच्या शेतीवर पोलिसांची धाड, अफूच्या पिकासह आरोपीही ताब्यात. पुण्यात तृतीयपंथीयांसाठी मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन, राज्यभरात समाज कल्याण विभाग तृतीयपंथीयांच्या मतदानासाठी करणार जनजागृती. गोंदिया जिल्ह्यात पशुसंवर्धन मेळावा, पशुसंवर्धनासाठी आवश्यक चारा कशा प्रकारे निर्माण करावा याचं मेळाव्यात मार्गदर्शन. चंद्रपुरात आजपासून ताडोबा महोत्सव, अभिनेत्री हेमा मालिनी, रवीना टंडन, गायिका श्रेया घोषाल उपस्थित राहणार. 3 दिवसीय ताडोबा महोत्सवाचं आयोजन. वाशिमच्या मंगळूरपीरमधील बिरबलनाथ यात्रोत्सवात सुरुवात, यात्रेनिमित्त हजारो भक्तांसाठी पुरी भाजीच्या महाप्रसादाचं आयोजन.